हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो आहे उलन वर्क कलश. आणि हा जो कलश आहे तो आपल्याला याच्यावर तयार करायचा आहे. हे जे आहे आईस्क्रीमचं भांडं आहे आणि उलनचे हे सेट घेतलेले आहेत. हा जो व्हिडिओ आहे तो प्लीज लाईक करा, हाईप करा, जॉईन व्हा आणि मेंबर व्हा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. स्टार्ट करूयात आपण या प्रोजेक्टला. स्टार्टिंगला या पॉईंटपासून स्टार्ट करायचं आहे आपल्याला. हे जे या ठिकाणचं जे काम आहे उलन वर्क कलश, आणि त्यासाठी उलनचा हा सेट घेतलेला आहे. पुढे या पॉईंटला 1 चेन टाकायचे आहेत. 2 3 4 5 चेन या पॉईंटला ठेवलेले आहेत आणि पहिल्या चेनमध्ये डायरेक्टली सुई टाकून सर्कल करायचे आहे. या सर्कलमध्ये जेवढे बसतील तेवढे सिंगल क्रोशे मुकाखांब टाकायचा आहे. जेवढे बसतील तेवढे सिंगल क्रोशे या सर्कलमध्ये टाकायचे आहेत. आपला हा फर्स्ट राऊंड आहे आणि सेकंड राऊंड बॅकलुकमध्ये घ्यायचा आहे. फर्स्ट राऊंडला सिंगल क्रोशे मुकाखांब वापरलेला आहे आणि फर्स्ट राऊंड आपला कंप्लीट आहे. या पॉईंटला पुढे बॅकलुकमध्ये काम करायचं आहे. बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुकाखांब घेतलेला आहे. हा जो शेप आहे या शेपपर्यंत टाके वाढवत जायचं आहे आपल्याला. इथून पुढे काम करत जाताना राऊंडमध्ये टाके वाढवण्याची गरज पडणार आहे. या पॉईंटला एक टाका वाढवलेला आहे. शेप 5 टाके वाढवत जायचं आहे. इथून मागे जे आपण कलश पाहिले ते बॉलवरचे पाहिलेले आहेत आणि हा जो कलश आहे तो मटका शेप, कलशच्या शेपमधलं भांडं जे आहे त्याच्यावरचा हा कलश आहे. आणि शेप पाहतच टाके वाढवत जायचं आहे इथून पुढे काम करत जाताना. या पॉईंटला एक टाका वाढवत आहे कारण गरज आहे. बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुकाखांब वापरलेला आहे. या पॉईंटलाही एक टाका, आणखीन एक टाका वाढवलेला आहे. या पॉईंटला एकाच लूकमध्ये 3 सिंगल क्रोशे घेतलेले आहेत. या पॉईंटला 2 सिंगल क्रोशे चेप पाहत हे काम करत राहायचं आहे आपल्याला. या पॉईंटला 2 सिंगल क्रोशे 2 मुकेखांब टाकलेले आहेत एकाच लूकमध्ये. हळूहळू स्टेप 5 टाके वाढवत पुढे जायचं आहे. जोपर्यंत हा शेप व्यवस्थित, या शेपपर्यंत आपल्याला टाके वाढवायचे आहेत. इथून पुढे काम करत जाताना हा जो शेप आहे या शेपपर्यंत ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत. जास्तीचे टाके वाढवायचे नाही आहेत. या पॉईंटलाही एक टाका वाढवत आहे कारण गरज आहे. शेप पाहतच टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे. हळूहळू शेप 5 टाके वाढवत पुढे जायचं आहे. या पॉईंटलाही टाका वाढवलेला आहे. या पॉईंटलाही एक टाका वाढवलेला आहे. आपल्याला इथून पुढे टाके वाढवण्याची गरज जास्तीत जास्त पडणार आहे. त्याच्यामुळे या पॉईंटला एक टाका वाढवत आहे. पुढे या पॉईंटला
असेच राऊंडमध्ये टाके वाढवत आपण हा जो शेप आत्ता तयार करायला टाकलेला आहे तो या पॉईंटपर्यंत कंप्लीट करून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते त्या पॉईंटला गेल्यानंतर पाहूयात. पहा, या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवलेले आहे. जास्तीचे टाके वाढवलेले नाही आहेत. ते 5 टाके वाढवण्याचं काम ठरवलेलं आहे आणि याला पकडूनच हे काम केलेलं आहे. बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. पूर्ण काम बॅकलुकमध्ये केलेलं आहे. पहा, ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत. राऊंडमध्ये काम करत जाताना इथून पुढे गरज पडेल त्या पॉईंटला टाके, जास्तीचे टाके वाढवायचे नाही आहेत. 5 टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे. हळूहळू या पॉईंटला जास्तीत जास्त टाके वाढवलेले आहेत, पण इथून पुढे काम करत जाताना ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत. आणि हा जो शेप आहे तो कंप्लीट करायचा आहे आपल्याला. हा जो मटका शेप आहे तो कंप्लीट करायचा आहे. कंप्लीट करून घेऊयात आपण. हे जे काम आहेत ते या पॉईंटपर्यंत टाके वाढवण्याची गरज पडणार आहे आपल्याला आणि इथून पुढे टाके कमी करण्याची गरज पडणार आहे. ज्या पॉईंटला गरज पडेल टाके वाढवण्याची त्या पॉईंटला टाके वाढवत हा शेप कंप्लीट करायचा आहे. त्या पॉईंटपर्यंत जाऊयात. पहा, ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवलेले आहे. जास्तीचे टाके वाढवलेले नाही आहेत. इथून पुढे काम करत जाताना आपल्याला गरज ज्या पॉईंटला पडेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत. कारण आपला हा जो शेप आहे तो आणखीन या पॉईंटपर्यंत आलेला नाही आहे. गरज पडली तर टाके वाढवायचे आहेत. बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. आत्तापर्यंत टाके वाढवण्याची गरज पडलेली आहे आणि या पॉईंटपासून पुढे काम करत जाताना पडली गरज तरच वाढवायचं आहे, नाही तर नाही. कारण आत्तापर्यंत आपण बरेच टाके वाढवलेले आहेत राऊंडमध्ये. ते 5 टाके वाढवण्याचं काम ठरवलेलं आहे. पुढे आपल्याला टाके कमी करायचे आहेत. इथून पुढे या पॉईंट नंतर आत्ता या पॉईंटला जेवढे टाके आहेत तेवढं काम करून घेऊयात आणि गरज पडली तर टाका वाढवूयात आणि नंतर पुढे कमी करत जायचे आहेत टाके आपल्याला राऊंडमध्ये. पापर्यंत टाके वाढवत या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि इथून पुढे काम करताना आपल्याला टाके कमी करण्याची गरज पडणार आहे. हळूहळू 5 टाके कमी करत जायचं आहे राऊंडमध्ये. बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. ज्या पॉईंटला जास्त गरज पडेल त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहे. जास्तीचे टाके कमी करायचे नाही आहेत आपल्याला. हळूहळू 5 टाके कमी करत पुढे जायचं आहे. आत्तापर्यंत एकही टाका कमी करण्याची गरज पडलेली नाही आहे. जेवढे टाके आहेत तेवढं काम केलेलं आहे. पुढे पडणार आहे आपल्याला गरज टाके कमी करण्याची. हळूहळू 5 टाके कमी करत पुढचं काम ठरवायचं आहे. आत्ता जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करत चाललेलो आहोत आपण. ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटचं काम आपण त्या पॉईंटला गेल्यानंतर पाहूयात. पहा, या पॉईंटला जेवढे टाके आहेत तेवढ्या काम करत या पॉईंटपर्यंत काम आलेलं आहे आणि या पॉईंटला टाका कमी करण्याची गरज पडत आहे. या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यासुई टाकलेली आहे आणि या पॉईंटला 1 टाका कमी झालेला आहे. असेच राऊंडमध्ये टाके कमी करत ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहे. जास्तीचे टाके कमी करायचे नाही आहेत. हळूहळू 5 टाके कमी करण्याचं काम ठरवायचं आहे. आत्ता आपण हे जे काम स्टार्ट केलेलं आहे टाके कमी करण्याचं ते
या पॉईंटपर्यंत कंप्लीट करून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते त्या पॉईंटला गेल्यानंतर पाहूयात. असेच राऊंडमध्ये टाके कमी करत बॅकलूकमध्ये सिंगल क्रोशा मुकाखांब वापरलेला आहे आणि आपला हा जो शेप आहे तो कंप्लीट करायचा आहे आपल्याला. इथून पुढे काम करत जाताना या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे आणि या पॉईंटला दुसरा टाका कमी झालेला आहे. आत्तापर्यंत राऊंडमध्ये 2 टाके कमी केलेले आहेत. हळूहळू चेपा टाके कमी करत पुढे जायचं आहे. ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहे. जास्तीचे टाके कमी करायचे नाही आहेत आपल्याला. चेपात टाके कमी करण्याचं काम ठरवायचं आहे. या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे आणि या पॉईंटलाही 1 टाका कमी झालेला आहे. हा जो शेप आहे तो कंप्लीट करून घेऊयात आपण या पॉईंटपर्यंत. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके कमी केलेले आहे. जास्तीचे टाके कमी केलेले नाही आहेत. बॅकलूकमध्ये सिंगल क्रोशा मुकाखांब वापरलेला आहे आणि इथून पुढे आपल्याला टाके कमी करण्याची गरज पडणार नाही आहे. जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे. आणि हा जो कलश आहे, कलश म्हणून याचा जो वापर आपण करत आहोत त्याला कलशचं जे तोंड आहे, तोंडाचा शेप या पॉईंटला द्यायचा आहे आपल्याला. वरचा जो किनारीचा भाग आहे ती किनार या ठिकाणी आपल्याला तयार करायची आहे पुढे आणि त्या किनारीमध्ये टाके कमी करायचे आहेत आपल्याला. पुढे हळूहळू शेप पाहत आत्ता या पॉईंटला जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे. टाके कमी करायचे नाही आहेत या पॉईंटला, या राऊंडमध्ये. आणि पुढे काम करताना एकही टाका कमी करायचा नाहीये. इथून पुढे काम करत जाताना या राऊंडला, पुढच्या राऊंडला गरज ज्या पॉईंटला पडेल त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहेत. ते पाहता टाके कमी करण्याचं काम ठरवायचं आहे आपल्याला. इथून पुढे टाके कमी करण्याची गरज पडणार आहे. आत्ता जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करत चाललेलो आहोत आणि शेप पाहतच पुढचं काम ठरवायचं आहे, कारण आपल्याला तोंडाचा शेप या ठिकाणी द्यायचा आहे. आणि शेप पाहतच टाके कमी करण्याचं काम ठरवायचं आहे. आत्तापर्यंत जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम केलेलं आहे या राऊंडपर्यंत. एकही टाका कमी करण्याची गरज आणखीन पडलेली नाहीये. आपल्याला पुढे टाके कमी करण्याची गरज पडणार आहे. शेप पाहतच हे काम करत राहायचं आहे. पुढच्या राऊंडला आपल्याला हा जो शेप आहे तो थोडा बाहेरच्या दिशेनं वळवायचा आहे आणि किनार तयार करायची आहे. किनारीचं तोंडाची जी किनार आहे आणि त्या किनारीच्या पॉईंटला आपल्याला टाके वाढवण्याची गरज पडणार आहे. आत्ता टाके कमी करत या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि जेवढे टाके आहेत तेवढ्या काम करत चाललेलो आहोत आपण. पुढे हा जो शेप आहे तो थोडासा बाहेरच्या दिशेने घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला टाके वाढवायची गरज पडणार आहे.
पुढे काम करताना. आत्ता जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम केलेलं आहे. चेप पाहतच पुढचं काम ठरवायचं आहे. बॅकलूकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे आणि या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे. पहा, या पॉईंटपासून आपण टाके वाढवायला स्टार्ट करूयात. या पॉईंटपासून पुढे या पॉईंटला 2 सिंगल क्रोशे ठेवलेले आहेत. बॅकलूकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत आणि इथून पुढे शेप बदलायचा आहे. किनारीचा शेप आपल्याला द्यायचा आहे. हा जो कलश आहे, कलशची जी किनार आहे त्याचा शेप आपल्याला या पॉईंटला द्यायचा आहे आणि त्यासाठी टाके वाढवण्याची गरज पडत आहे. या पॉईंटलाही 1 टाका वाढवत आहे. हळूहळू शेप पार्ट टाके वाढवत पुढे जायचं आहे आणि किनारीचा शेप कंप्लीट करायचा आहे. या पॉईंटला आत्तापर्यंत आपण राऊंडमध्ये 2 टाके वाढवलेले आहेत. शेप पाहत टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे. या पॉईंटलाही 1 टाका वाढवूयात कारण गरज आहे. हा जो शेप आहे तो किनार बाहेरच्या दिशेने दिसेल अशा प्रमाणातच आपल्याला टाका ठेवायचा आहे. या पॉईंटला टाके वाढवण्याची गरज आपल्याला पडत जाणार आहे आणि शेप पाहतच टाके वाढवायचे आहेत. फक्त या राऊंडला टाके वाढवायचे आहेत. पुढे आपल्याला जेवढे टाके आहेत तेवढं काम करायचं आहे पुढच्या राऊंडला. आत्ता या पॉईंटलाही 1 टाका वाढवत आहे कारण गरज आहे. या पॉईंटला हा जो कलश आपण तयार करायला घेतलेला आहे तो व्यवस्थित शेपपर्यंत दिसेपर्यंतच आपल्याला हे काम ठेवायचं आहे कलशचं. या पॉईंटला 1 टाका वाढवूयात कारण गरज आहे. पुढचा सेकंड राऊंड जो आहे सेकंड राऊंड स्टार्ट झाल्यानंतर जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे. सेकंड राऊंडला आपला हा फर्स्ट राऊंड आहे टाके वाढवण्याचा किनारीचा. या पॉईंटला 1 टाका वाढवूयात. शेप पाहतच आपल्याला पुढचं काम ठरवायचं आहे. या पॉईंटला 1 टाका वाढवूयात. पहा, या राऊंडला आपलं हा जो राऊंड आहे टाके वाढवण्याचं ते कंप्लीट झालेला आहे. या पॉईंटला हा राऊंड. पुढचा सेकंड राऊंड टाके वाढवल्यानंतरचा सेकंड राऊंड या पॉईंटपासून स्टार्ट होत आहे आणि या राऊंडला आपल्याला टाके वाढवायचे नाही आहेत. या राऊंडला हा सेकंड राऊंड स्टार्ट झालेला आहे. या पॉईंटपासून पुढे या पॉईंटला जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे. टाके वाढवायचे नाही आहेत. प्रत्येक लूकमध्ये काम करत जायचं आहे आणि जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करत हा जो शेप आहे तो कंप्लीट करायचा आहे आपल्याला. इथून पुढे काम करत जाताना बॅकलूकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे आणि टाके जेवढे आहेत तेवढ्यावरच काम करायचं आहे. या राऊंडला टाके वाढवायचे नाही आहेत. या राऊंडला आपला हा जो कलशची जी टोन जे आहे कलशचं जी किनार जी आहे ती तयार केलेली आहे आपण पुढे. कलशचा शेप व्यवस्थित होत चाललेला आहे आपला या पॉईंटला आणि
हा एकच राऊंड या पॉईंटला ठेवायचा आहे. जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे. बॅकलूपमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. आपला हा लास्ट राऊंड आहे कलर कंप्लीट करण्याचा. शेप पाहतच आपण हे काम करत आणलेलं आहे आत्तापर्यंत राऊंडमध्ये. हा राऊंड आपण या पॉईंटपर्यंत आपल्याला हा राऊंड टाकायचा आहे. कंप्लीट करून घेऊया. जेवढे टाके आहेत तेवढं काम करायचं आहे. पहा या पॉईंटपासून पुढे शेप पाहतच आपल्याला पुढचे राऊंड ठरवायचे आहेत. किनार व्यवस्थित राहील अशा प्रमाणातच आपल्याला या पॉईंटचे टाके ठेवायचे आहेत. आत्तापर्यंत राऊंडमध्ये काही टाका वाढवलेला नाहीये. जेवढे टाके आहेत तेवढं काम करत या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे. आणि पुढचा शेप बॅकलूपमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम केलेलं आहे. शेप पाहतच आपल्याला हे काम ठरवायचं आहे. या पॉईंटपर्यंत हे काम कंप्लीट करून घेऊया आपण. आणि या पॉईंटपर्यंतच आपल्याला हे काम ठेवायचं आहे. आपलं इथं तोंड जे आहे कलरचं जे तोंड आहे ते तयार करून घेतलेलं आहे या पॉईंटला. आपला शेप व्यवस्थित झालेला आहे आणि या पॉईंटला लॉक मारायचा आहे. लॉक मारून घेऊया. इथून पुढचं जे काम आहे ते आपण पुढील भागात पाहूयात. या भागात दाखवणं शक्य नाहीये. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत बाय. थँक्यू. हिरव्या हिरव्या हिरव्या